अवस्थेचे 3-13 वाजले। गुन्हेगारांनी प्रचंड उच्छाद मांडलेला असताना आता महिला अत्याचारांचं प्रमाण देखील वाढतंय। पुण्यात भर रस्त्यात एका तरुणीला तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे। तरुणीला मारहाण झालेला प्रकार पुण्यातील सातारा रस्त्यावरील केके मार्केट परिसरात घडला। संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असताना तरुण आणि तरुणीचे वाद सुरू होते। व्हिडिओमध्ये जे काही पाहायला मिळते त्यानुसार हा तरुण आधी तरुणीच्या कानशिलात मारतो, तिचा हात खेचण्याचा प्रयत्न करतो। ही तरुणी त्याला प्रत्युत्तर न देता रिक्षात बसण्याचा प्रयत्न करते, मात्र तो तरुण रिक्षात जवळ जाऊन रिक्षा चालकाला आणि तरुणीला मोठ्या आवाजात काहीतरी बोलतो। तरुणी पुन्हा रिक्षाच्या खाली उतरते। पुन्हा हा तरुण तरुणीला लाथा मारतो। त्यानंतर दोघेही कुणाला तरी फोन लावत असल्याचं पाहायला मिळतं। मात्र या तरुणीला अमानुषपणे मारहाण होत असताना रस्त्यावर असलेल्या प्रचंड गर्दीपैकी कोणीही तिला वाचवायला पुढे येत नाही। या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न कोणाकडूनही केला जातो। दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही अशी टीका केली जाते। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहकारनगर पोलिसांना संपर्क करण्यात आला, मात्र या प्रकारची कोणतीही तक्रार त्यांच्याकडे दाखल झाली नाही। त्यामुळे हे तरुण तरुणी नेमके कोण होते, तरुण तरुणीला का मारत होता हे अजूनही स्पष्ट झालेले नाही। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड